सरळ सेवा भरती धमाका 2026 आरोग्य विभाग भरती, नगर परिषद भरती, महसूल विभाग भरती जाहिरात लवकरच, आकृतीबंध मंजूर, पण रिक्त पदे किती भरणार आणि भरती केव्हा या संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। चला तर सुरुवातीला ही काही आपण टिपणं पाहूया। आता याच्यामध्ये आरोग्य विभागात 5000 कर्मचाऱ्यांची भरती असं एक पोस्टर आहे। त्याच्यानंतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये 3138 पदे रिक्त हे एक आहे। आता या डिटेलमध्ये आपण दोन्हीही पाहूया की काय आहेत नेमका गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी, ठीक आहे। लोकसत्ताला काल ही न्यूज आली होती, आरोग्य विभागामध्ये 5000 कर्मचाऱ्यांची मोठी भरती या ठिकाणी होणार आहे। याचं कारण असं आहे की आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे, त्यामुळं राज्यामध्ये या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये 5000च्या पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती होईल, असं माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले आहे। जे एका कार्यक्रमामध्ये बोलत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिना ते दीड महिन्यामध्ये आरोग्य विभागामध्ये 5000 कर्मचाऱ्यांच्या वरती ही भरती होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारीत असलं पाहिजे। मग त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये बरेचसेच कर्मचारी येतात, त्या कर्मचाऱ्यांची ही भरती होणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील भरती आता जवळपास 3138 रिक्त पदे आहेत। त्याच्या मेगा भरतीबाबतचा जो प्रस्ताव आहे, मंजुरीसाठी जे पदांची जी आपण हे म्हणतो अंतरिम मंजुरी म्हणतो, त्याच्यासाठी हे पडलेलं आहे। त्यामुळे याची लवकरच जाहिरात आपल्याला दिसणार आहे। याचीही 1.5 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात येईल। याच्यामध्ये रिक्त पदे जवळपास 3138 आहेत, ज्याच्यामध्ये गट क व गट ड याची सुद्धा पदे असणार आहेत। यामध्ये लिपिक, शिपाई, चालक आणि सफाई कामगार यासोबतच आता त्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये ते पद जाते का, कर निर्धारण पद जाते का, हे फक्त बघावं लागेल। ती सुद्धा जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसेल। गट क मध्ये जवळपास 2151 आहेत आणि गट ड मध्ये 987 पदे, अशी एकूण 3138 पदांसाठी या ठिकाणी नगर परिषदेची जाहिरात येऊ शकते। आता याच्यामध्ये विभागानुसार बघायला गेलं तर ज्याच्यामध्ये कोकण विभागाला 200 पदे मिळू शकतात, पुणे विभागामध्ये 412 पदे, नाशिक विभाग 411, छत्रपती संभाजीनगर 1178 पदे आणि त्यानंतर नागपूर विभागामध्ये 450 पदांसाठी ह्या नगर परिषदेच्या पदभरत्यांची डिटेल असू शकते। आता ज्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र महसूल विभागामध्ये जवळपास मोठी भरती होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे महसूल विभाग म्हणजे तलाठीपासून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी येतात महसूल विभागामध्ये। त्याच्यामध्ये तलाठीचं सुद्धा जाहिरात फार मोठी असणार आहे, ठीक आहे। एकूण महसूल विभागामध्ये 15747 जागा रिक्त आहेत। आता याच्यासाठी सुद्धा आकृतीबंध मंजूर झालेला आहे, त्यामुळे ही भरती लवकरच येईल। याच्यामध्ये तलाठी असतील, लिपिक असतील व अजून इतर पदांचा सुद्धा समावेश असेल। या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे आणि परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत घेतली जाऊ शकते आणि अधिकृत जाहिरात महसूल विभागाच्या वेबसाईटवर लवकरच येईल। आता उद्या सोमवारी याच्याबद्दल मीटिंग आहे की MPSCकडे ह्या सगळ्या परीक्षा वर्ग करण्यात याव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक लागणार आहे। त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच की ह्या सर्व परीक्षा कोण घेणार आहे। आता भरती महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग या दोन्हीमध्ये असणार आहे, तलाठी असणार आहेत व इतर पदे सुद्धा असणार आहेत। त्याच्यामध्ये 15747 पेक्षा जास्त पदे आपल्याकडे या ठिकाणी महसूल विभागासाठी येऊ शकतात। ऑनलाईन लेखी परीक्षा होईल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल, शैक्षणिक पात्रता आणि यासोबतच इतर तुमच्या पात्रता असतील आणि ही जाहिरात आपल्याला आल्यानंतर आपण जाहिरात डिटेलमध्ये आणि पाहणारच आहोत। पण या पदांसाठी लवकरच या मेगा भरती होणार आहेत। 5500 पदांची शिक्षक भरतीसुद्धा होणार आहे। शिक्षक भरती वेगळी एक होणार आहे, प्राध्यापकांची भरती एक होणार आहे, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याचा एक व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकताय। अशी एक महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला इतर परीक्षांच्या बाबत माहिती हवी असेल, त्यासोबतच त्यांच्यासाठी लागणारा सिलेबस असेल, त्याच्यामध्ये काय काय प्रिपरेशन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। धन्यवाद।